नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आज 13 जानेवारी महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस. संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपेल आणि मग 48 तास प्रचाराची सगळी धामधूम थांबेल. 15 तारखेला मतदान आहे. 2 दिवसापूर्वी शिवतीर्थाला ठाकरे ब्रँडचा महामेळावा मुंबईत झाला आणि त्याची चर्चा सगळी खूप मोठ्या प्रमाणात होते आहे. स्वाभाविकच आहे आणि ती चर्चा व्हावी अशीच त्यांची अपेक्षा होती, म्हणून त्यांनी शेवटी ती सभा घेतली. सुरुवातीला नाही घेतली. सभेत ते काय बोलले वगैरे ह्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ येत आहेत, चर्चा खूप होते. पण मी दुसरा एक अतिशय प्राथमिक बाळबोध मुद्दाच तुमच्यासमोर ठेवतो. आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर संकट आलं, मराठी धोक्यात आहे, ही जे तुंतुणं लावलेलं राज ठाकरेंनी, आणि त्याहीपेक्षा त्यांनी पार अगदी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे पासूनची सगळी यादी मोजली. प्रबोधनकार ठाकरे, यांचे वडील श्रीकांत ठाकरे आणि यांचे काका बाळासाहेब ठाकरे, हे स्वतः उद्धव ठाकरे आणि नंतर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे, म्हणजे 4 पिढ्यांचं त्यांनी त्या सगळ्याच्या समोर ते चित्र सगळं मांडलं. त्यांचा नातू आहे, त्याचं नाव मला लक्षात नाही, अमित ठाकरे यांचा मुलगा, ते कसं काय नाही घेतलं कुणास ठाऊक. सरळ साधा मुद्दा आहे. अगदी कुठल्याही ज्याला कुणाला तथाकथित मराठी अस्मितेचा विषय पुढं करायचा आहे, त्याच्यासाठीचा एक साधा मुद्दा उपस्थित होतो. इथल्या इथं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये हे जेव्हा असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुंबईच्या बाहेरचे, त्यांना मुंबई काय कळते. उद्या उरलेला महाराष्ट्र जर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंना असं म्हणेल किंवा उरलेल्या सगळ्या 28 महानगरपालिका, तुम्ही मुंबईचे, तुम्हाला या 28 महानगरपालिकेतलं काय कळतं, याचं काहीतरी उत्तर राज ठाकरेकडे आहे का? म्हणजे तुम्ही काय बोलताय, म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या आजोबांचा संदर्भ द्यायला लागला, जे प्रबोधनकार होते, त्यांनी काय फक्त मुंबईच्या लोकांपुरते प्रबोधनाचं नाही काही लिहिलं. समस्त भारतीय नागरिकांच्या साठी तर जनता चिंतन होतं. आणि त्यांचा नातू म्हणतो की देवेंद्र फडणवीस मुंबईच्या बाहेरचे, त्यांना मुंबईचं काय कळतं. म्हणजे किती हसायची गोष्ट आहे. एरवी तुम्ही बाळासाहेब ठाकरे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं समर्थन करतो. मुंबईसाठी 105 हुतात्मे कसे झाले, मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून कसा लढा दिला गेला. आम्ही मराठवाड्यातले जे लोक होते, विनाशर्त ह्यांच्या त्या टोमणे मारणारे ह्यांचे जे वर्ल्ड वेस्ट सीएम ह्यांचे जे बंधू आहेत ना, त्यांच्या भाषेत बिनशर्त पाठिंबा, हा मराठवाडा बिनशर्त पाठिंबा देऊन महाराष्ट्रामध्ये सामील झालेला होता. ज्या देवेंद्र फडणवीसचा तुम्ही उल्लेख करता, त्या देवेंद्र फडणवीसचा विदर्भ सुद्धा महाराष्ट्रात नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत ते सामील झाले होते. म्हणजे तुम्ही तेव्हा मात्र सगळे एकत्र पाहिजेत, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, ही चळवळ स्वतः प्रबोधनकार असोत किंवा त्याच्यानंतर बाळासाहेब असोत किंवा यांचे वडील श्रीकांत ठाकरे असोत, सगळ्यांनी ह्याचं समर्थन केलं होतं. तेव्हा ते असं म्हणले होते का, नाही ते मराठवाडा आपल्याकडे नको, ते निजामी राजवटीतले लोक आहेत, त्यांचं आपलं काय देणं घेणं, आपली मुंबई, तो विदर्भ आपल्याकडे नको, ते मध्य प्रांतातले लोक आहेत, त्यांची राजधानीच नागपूर आहे, जाऊ दे तिकडे खड्ड्यात. म्हणजे हे इतके दुतोंडी आहेत, ह्यांचं वैचारिक दृष्ट्या म्हणजे इतका खुळखुळा झालेला आहे पार मेंदूचा. जे राज ठाकरे स्वतःच्या आजोबाचा संदर्भ देतात, स्वतःच्या वडिलाचा संदर्भ देतात, स्वतःच्या काकाचा संदर्भ देतात, ते सगळे लोक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये किंवा 57च्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्या बाजूने होते, वेगवेगळे होते का एकत्र होते सगळे? मग जे एकत्र असणारी मानसिकता, 105 हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं, ते कशासाठी दिलं ह्यांच्या भाषेत सांगायचं तर मुंबई वेगळी राहावी म्हणून नव्हतं ना. गुजरातमध्ये जाऊ नये हे जाऊ द्या, गुजरात गेलं खड्ड्यात. मुंबईचा वेगळा केंद्रशासित प्रदेश करा असं तरी कोणी म्हणलं का तेव्हा? मुंबई ही उरलेल्या महाराष्ट्रापासून मुंबई तोडायची की नाही हा नंतर विचार करू. आधी मुंबई का तोडता महाराष्ट्रापासून? आणि दुसरा प्रश्न म्हणजे महाराष्ट्र का तोडता मुंबईपासून? मग देवेंद्र फडणवीस बाहेरचा आहे म्हणून राज ठाकरे यांना महाराष्ट्र मुंबईपासून तोडायचा आहे का? याचा अर्थ काय होतो? तुम्ही काय बोलता हे तरी तुम्हाला कळतं का? आणि फक्त सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय एकच महानगरपालिका आहे मुंबई, बाकीच्या उरलेल्या 28 म्हणजे काय आहेत, त्या गोट्या खेळण्याच्या जागा आहेत का त्या? काय भाषणं करतात हे?
काय तुमचं म्हणजे एका महानगरपालिकेची निवडणूक आहे की जी महानगरपालिका राज्यघटनेच्या प्रमाणे त्याला एक फक्त मर्यादित अधिकार आहेत. राज्य सरकार आणि काही प्रमाणामध्ये केंद्र सरकार ह्याच्या पलीकडे जाऊन ही महानगरपालिका काहीही करू शकत नाही. कुठलीच महानगरपालिका काय, कुठली स्थानिक स्वराज्य संस्था काही करू शकत नाही. आणि बिनधास्तपणे हे भाषण करतात. महाराष्ट्रावर आलेलं संकट आहे. काय संकट आले महाराष्ट्रावरती? भाजपचं संकट आले. मग आता सध्या त्यांचं राज्य आहे ना अधिकृतरित्या आज महाराष्ट्रावरती भाजपचा मुख्यमंत्री बसलेला आहे. ह्या 29च्या 29 महानगरपालिकांमध्ये राज ठाकरेचे नसलेले उमेदवार, कारण की त्यांनी उमेदवारच उभे केलेले नाहीत, असं आपण समजूयात. निवडून आल्यानं 29च्या 29 महापौर जे आहेत ते सगळे राज ठाकरेचे आहेत, मनसेचे आहेत, समजूयात ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे. महाराष्ट्रात संकट आले ना, मग काय करायला पाहिजे? सगळ्या मतदारांनी ह्यांना निवडून दिलं पाहिजे. भले त्या EVM वरती रेल्वे इंजिन हे चिन्ह नसलं तरी यांना निवडून दिलं पाहिजे. दिलं समजा कल्पनेमध्ये. आता मनाचेच मांडे तर नुसते कोरडे कशाला, तूप लावूनच खाऊत ना. सगळ्याच्या सगळ्या 29 महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंची महापौर आहेत, समजूया. पुढं काय? महाराष्ट्रावरती आलेलं संकट दूर करण्यासाठी 29 महापौर कामाला येणार आहेत का? 29 महापौर विधिमंडळात एखादं विधेयक आलं तर जाऊन प्रत्यक्ष तिथं मतदान करू शकणार आहेत का? 29च्या 29 महापौर आपल्या भारताच्या संसदेमध्ये जाऊन लोकसभेमध्ये बसून काही तिथल्या एखाद्या विधेयकाच्या विरोधात बाजूनं चर्चा करणे काही करणार आहेत का? काय चाललंय काय? आणि एवढा जर तुम्हाला महाराष्ट्रावर आलेल्या संकटाचं काहीतरी घोर पडलेला होता तर विधानसभा निवडणुकीत काय झोपा काढल्या होत्या का तेव्हा गोट्या खेळत बसले होते? म्हणजे इतकी हसायची परिस्थिती आहे ना. म्हणजे ते लहान लेकरं असतात ना, माझ्या गावात तर ये, माझ्या गल्लीत तर ये, माझ्या घरात तर ये, ओट्यावर आला म्हणून काय झालं, माझ्या खोलीत ते येऊन दाखव, खोलीत आला म्हणून काय झालं, माझ्या स्वयंपाकघरात ते येऊन दाखव, माझ्या अंगणात ते येऊन दाखव. आणि अंगणात आल्याच्यानंतर आता काय मला माहित नाही, मी चाललो निघून. लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली, नगर परिषदांच्या नगरपंचायतांच्या निवडणुका झाल्या की जे जास्त महाराष्ट्र व्यापून टाकलेला होता ज्यांनी. आणि एक महत्वाचा घटक आहे, अशा महानगरपालिकांच्या निवडणूक आहे, त्याच्यातही पुन्हा मुंबईची निवडणूक आहे, म्हणून तुम्ही एवढं बोलायला लागलात तर ते मुंबईलाच बोलायला लागलात. पुन्हा महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे हे सगळे वाक्य कुठं निघतायत तर त्या शिवतीर्थावरती मुंबई महानगरपालिकेच्या प्रचार सभेमध्ये. अरे बाहेर एक तरी सभा घेऊन तुम्ही कधी काही बोलले का? माझं तर नेहमी दावा आहे, यापूर्वी पण मी म्हणलो होतो, आता मी म्हणतो, मला तुम्ही एक अशी सभा दाखवा राज ठाकरेची. मराठवाडा विदर्भाचे काळ्या मातीचे ढेकळाचे रानं पसरलेले आहेत, टळटळीत दुपारची 12 वाजताची वेळ आहे, राज ठाकरेचं भाषण चालू आहे आणि लाखो शेतकरी ग्रामीण भागातले लोक ढेकळावरती बसलेले. इतर नेत्यांच्या मी अशा सभा दाखवू शकतो. आमच्या शेतकरी चळवळीतल्या म्हणत नाहीत, ते आता आहेच आहेत. आमच्या नेत्यानं तर अशा कितीतरी सभा घेतल्यात. आजही त्यांचे खेड्यापाड्यामध्ये देवघरामध्ये देवासोबत शरद जोशीचे फोटो लावणारे लोक आहेत आमच्याकडे, ते जाऊ दे. हे संध्याकाळी 7 वाजता ह्यांच्या सभा असतात, बरोबर त्या विविध वाहिन्यांवरच्या TRPची जी वेळ असती ना संध्याकाळी 7ची, तेव्हा हे सभा घेणार निवांत. दुपारचं जेवण फिवण करून वामकुक्षी करून मस्तपैकी तोंडामध्ये बडीशोप सुपारी चगळत हे येणार. बाकीचं काही मी उल्लेख करत नाही सभ्यतेला धरून. लोकही तसेच येणार, मस्तपैकी शांत निवांत आपल्या सभा घ्यायच्या. बरोबर TRP जिकडे तिकडे जायचं. सभा घ्यायच्या नंतर श्रमपरिहार म्हणून हे काय करत असतील मला माहिती नाही. आणि गप्पा काय मारायचा, महाराष्ट्रावरती संकट आलेलं आहे, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा काय कसा डाव आहे तुंतुणवर जाणं. महाराष्ट्र मात्र मुंबईपासून तोडण्याचा डाव हे करतायत, ह्याचा मी निषेध करतो. ह्यांच्या डोक्यात बाकीचं काही येतच नाही. आणि जर तुम्हाला महाराष्ट्राची काळजी होती तर लोकसभेच्या निवडणुका आणि त्याहीपेक्षा विधानसभेच्या, लोकसभा एक वेळ मी थोडं बाजूला ठेवतो, विधानसभेच्या निवडणुका जोर लावून का नाही लढल्या? का नाही ठाकरे बंधूंना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती एकत्र या वाटलं? का नाही तेव्हा महाराष्ट्रातलं संकट दिसलं? यांची जी बौद्धिक दिवाळखोरी आहे, म्हणून म्हणलं की ते मेंदू का तिथं काय खुळखुळा झालाय सगळा नुसता वैचारिक पातळीवरती. महाराष्ट्रावर संकट आलं आणि अचानक यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस आढळून आलं की महाराष्ट्रावर संकट आहे. म्हणून म्हणतो की हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव नसून महाराष्ट्रच मुंबईपासून तोडण्याचा डाव आहे. कारण की ह्यांचे विशिष्ट हितसंबंध फक्त मुंबईपुरतेच अडकलेले आहेत, उर्वरित महाराष्ट्राशी ह्यांना काहीच देणं घेणं नाही. बघूयात. म्हणलं ना, आज संध्याकाळी प्रचार संपतो आहे.
सर्वसामान्य जो हा नागरी मतदार आहे 29च्या 29 महानगरपालिकेतला, त्यांना काय आणि कसा कौल दिला 2च दिवसात आपल्याला कळणार आहे. 16 तारखेला दुपारी तर सगळे आकडेच समोर येतील. बघूयात तेव्हा हे महाराष्ट्रावरती जे काही संकट आलेले राज ठाकरे किंवा ठाकरे बँडने जे जाहीर केले त्याचं काय झालं ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक